नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण देवदीपावलीनिमित्त नागदिवे ही रेसिपी बघणार आहोत. तर हे नागदिवे चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजे नागदिवा पूजन असतं त्या दिवशी हे दिवे केले जातात. तर हे दिवे आपण कसे तयार करायचे ते बघूयात. बाजरीचे नागदिवे आणि त्यासोबत आपण इथे मेथीची भाजी देखील करणार आहोत. तर इथे मी एक जुडी मेथीची भाजी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलीत. आता ही भाजी आपण तयार करायला घेऊयात. तर इथे मी गॅसवर कढई ठेवली. तर यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचे. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. कट केलेला लसूण, कट केलेली हिरवी मिरची. आता इथे तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट देखील वापरू शकता. मिरची परतल्यानंतर आता यामध्ये आपण मेथीची भाजी घालून 2 मिनिटे परतून घेऊयात. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. भाजलेल्या दाण्याचं कूट घालायचं आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. थोडेसे पाणी घालून ही भाजी आपण शिजवून घेऊयात. तर इथे आपली भाजी छान मऊसर शिजली. आता आपण गॅस बंद करून एका डिशमध्ये हे काढून घेऊयात. आता आपण नागदिवे तयार करायला घेऊयात. तर इथे मी ताटामध्ये बाजरीचे पीठ घेतले 1 वाटी. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. मीठ यात मिक्स केले की यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात. भाकरी करतो त्या पद्धतीने आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर यात थोडंसं तेल घातलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढे आपण पीठ मळू तेवढे आपले नागदिवे छान मऊसर तयार होतात. पीठ मळून झाले. आता आपण नागदिवे तयार करायला घेऊयात. थोडेसे पीठ घेऊन अशा पद्धतीने आपल्याला लांबट आकारात गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला लांबट आकार तयार करून घ्यायचा आहे. अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने अशा पद्धतीने आपल्याला गोल फिरवत चालायचं आहे, म्हणजे याला दिव्याचा आकार येतो. अंगठ्याने फिरवत चालायचे म्हणजे छान असा आकार तयार होईल. किंवा तुम्ही अंगठ्याने देखील अशा पद्धतीचा आकार देऊ शकता. अशा पद्धतीने इथे आपला दिवा तयार झाला आहे. दुसरा देखील मी तुम्हाला ह्याच पद्धतीने करून दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला बोटाने फिरवत चालायचे म्हणजे याला आकार छान असा तयार होतो. अशा पद्धतीने ते मी सर्व नागदिवे तयार करून घेते. आता मी तुम्हाला इथे साध्या पद्धतीने देखील दिवा कसा तयार करायचा ते दाखवते. थोडंसं पीठ घेऊन गोल आकार करायचा आहे. अशा पद्धतीने त्याला अंगठ्याने प्रेस करत चालायचे म्हणजे याला छान असा दिव्याचा आकार येतो आणि गोल देखील होतं. पुढच्या बाजूने चिमटीत धरून थोडासा लांबट आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने ते आपला दिवा तयार झाला आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही ते दिवे तयार करू शकता. मार्गशीर्ष महिन्यात देवदीपावली असते आणि 5 दिवस खंडोबाचे घट बसवले जातात. 5व्या दिवशी आपल्याला देवदीपावली देवपूजन असतं. तर त्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीचे दिवे तयार करून देवापुढे तेवत ठेवायचे असतात. तर हा तयार केलेला हा लांबट आकाराचा नागदिवा आपण यामध्ये मेथीची भाजी वरण भात भरून खायला करायचा आहे आणि देवाला देखील हाच नैवेद्य दाखवायचा आहे. तर इथे आपले सर्व दिवे तयार झाले. आता घरात जेवढे माणसं आहेत त्या पद्धतीने आपल्याला इथे 5-5 दिवे तयार करायचे आणि ह्यामध्ये आपल्याला 5-5 वाती लावायच्या आहेत. तयार झालेले दिवे आता आपण उकडून घेऊयात. तर इथे मी चाळणी घेतली. चाळणीला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे. तयार केलेले दिवे आपण यामध्ये काढून घेऊयात. ते लांबट आकाराचे आहेत ते आपण इथे मेथीच्या भाजीसोबत खाणार आहोत आणि अशा पद्धतीचे छोटे दिवे तयार केले ते देवापुढे तेवत ठेवायचे. आता इथे मी सर्व नागदिवे चाळणीत काढून घेतलेत. आता हे आपण उकडायला ठेवून देणार आहोत. तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले. पाण्याला उकळी आली की यावर आपण आता चाळणी ठेवून देऊयात. तर यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटे आपण हे उकडून घेऊयात.
15 मिनिटे झालेत. आता आपण यावरचे झाकण काढून बघूयात. तर इथे आपले दिवे छान उकडलेत. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. अशा पद्धतीने ते आपले पारंपरिक असे नागदिवे तयार झाले. आता हे लांबट आकाराचे जे आपण दिवे तयार केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला डाळ भात आणि मेथीची भाजी भरून देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये भाजी भरायची आहे. खूपच छान भाजीसोबत लागतात. पारंपरिक आणि पौष्टिक अशी आपली बाजरीचे दिवे तयार झाले. जे दुसरे आपण दिवे तयार केले ते देवापुढे आपल्याला तेवत ठेवायचे. तर ह्या दिव्यामध्ये आपल्याला 5 वाती तयार करून यामध्ये लावायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला साजूक तुपात लावायचा आहे. म्हणजे दिवा तेवल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे खाणार आहोत तर ते आपले खूपच छान लागतात. पारंपरिक आणि पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.